नमस्कार माऊली भक्त हो. माझ्या भक्तिसागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. श्री गजानन महाराज की जय. चिंता साऱ्या दूर करी, संकटातून पार करी. जय गजानन. मी सौ आरती कोकर्डेकर, वडोदरकर. 1997ला माझं लग्न झालं. 1998ला मोठी मुलगी सायलीचा जन्म झाला. याची खाजगी नोकरी, पगार फारसा असा नव्हता. पण 2004 साली बॉसची तात्विक वादाविवाद होऊन तीही नोकरी सुटली आणि आमच्या परीक्षेचा काळ सुरू झाला. आपल्या मूळ गावी परतावं म्हणून नाशिकहून आम्ही नागपूरला परतलो. पूर्वी हिंदी सिनेमात हिरो नोकरीसाठी वणवण फिरतो हे पाहिलं होतं, पण प्रत्यक्ष जीवनात नवऱ्यावरती वेळ आली तेव्हा देव आठवू लागलेला. मला एक खाजगी शाळेत अत्यंत तुटपुंजा पगारावर नोकरी मिळाली. शिवाय 2-4 लहान मुलांना शिकवून ते पैसे जोडून केवळ 2 घास पोटात ढकलण्याची सोय झाली. पण आपण बायकोच्या भरोश्यावर जगतोय या कल्पनेतून नवऱ्याला मानसिक खच्चीकरण होऊन नको ते विचार त्यांच्या डोक्यात घर करू लागले. स्वाभिमानी वृत्तीमुळे कुणाला काही मागण्याचा प्रश्नच नव्हता. उलट भावा बहिणींनी आपुलकीने विचारलं तर द्यायची भीक या कल्पनेने जीव नकोसा व्हायला. एकदा दूध आणायलाही पैसे नव्हते. मग आम्ही काळा चहा पित होतो तेव्हा मुलं म्हणाले, आई आम्हालाही काळा चहा चालेल. त्या संध्याकाळी धरमपेठ येथील गजानन महाराज मंदिरात जाऊन महाराजांसमोर बसून मी खूप रडले. मग मी रोज मंदिरात जाऊन महाराजांशी बोलू लागले. कधी रडायची, बोलायची, कधी चिडायची. निदान लहान मुलांची तर कीव करा असं म्हणायची. 2006मध्ये यांना नोकरी मिळाली. वाटलं आता ठीक होईल. पण 2008ला ती कंपनी बंद पडली. पुन्हा बेकारी. पण आता कदाचित महाराजांना दुसऱ्या आघाडीवर माझी परीक्षा पाहायची होती. लहान दिरांना ऑफिसमध्ये यांच्याविषयी बोलून ठेवलं होतं. त्याचा फायदा होऊन त्यांना औरंगाबाद येथे नोकरी मिळाली आणि आम्ही सर्वजण औरंगाबादला आलो. ह्यांची नोकरी सुरू झाली. डिसेंबर 2009 सायलीची तब्येत बिघडली म्हणून तिला जवळच्या डॉक्टरांना दाखविलं. त्यांना वेगळा संशय येऊन त्यांनी डॉक्टर पारगावकर यांच्याकडे पाठविलं. तिथे तिचं पूर्ण चेकअप केल्यावर तिच्या हृदयात छिद्र असल्याचं लक्षात येऊन त्यांनी औरंगाबादमधील कमल नयन येथील डॉक्टर आनंद देवधर यांच्याकडे जाण्यास सल्ला दिला. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून 23 डिसेंबर ॲडमिट होऊन 24 डिसेंबरला ऑपरेशन करावं लागेल, अन्यथा मुलगी हातची जाईल असं सांगितलं. 23 तारखेपर्यंत 1.5 लाख रुपयाची सोय करावी लागेल हेही सांगायचे डॉक्टर विसरले नाही. त्या अनोळखी गावात परिस्थिती कठीण झाली. पण आमचे घरमालक राव म्हणून होते ते म्हणाले, आम्ही पाठीशी आहोत. ह्यांच्या ऑफिसमध्ये मेडिकल क्लेमची सोय होती, परंतु लगेच पैसा मिळणंही यांची शक्यता कमीच होती. हे सकाळी महाराजांसमोर बसले. म्हणाले, ही स्थिती निर्माण करणारा तूच आहेस, तर मार्ग काढणाराही तूच आहेस. मेडिकल क्लेमच्या ऑफिसातून फोन आला. 75% रक्कम मिळू शकेल. 24 डिसेंबरला डॉक्टर म्हणाले 50-50 चान्सेस आहेत. 10 वर्षाच्या सायलीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना कल्पनाही नव्हती की तिला किती दिव्यातून जायचं आहे. तिचा निष्पाप चेहरा दाराआड गेला आणि आम्ही ऊर फुटून रडायला लागलो. 5-6 तास ऑपरेशन चाललं. मला एकदा सायली आणि एकदा गजानन महाराज अलटून पलटून दिसत होते. डॉक्टरांनी बाहेर येऊन ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सांगितलं. तेव्हा आम्ही दोघांनीही महाराजांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. प्रथम 42 तास अतिदक्षतेचे आणि नंतर 2 वर्ष काळजी घ्यावी लागेल असा सल्ला दिला. कधी कधी मनाला वाटत होतं, महाराजांनी आपल्या विद्यार्थी म्हणून स्वीकारले आहे की काय, कारण वेगवेगळ्या प्रकारे सारखी आमची परीक्षा सुरू असते. अर्थात पास होण्यासाठी मार्गही तेच दाखवितात म्हणा. त्यांची आर्थिक परीक्षेत पास केलं. आम्ही 2010मध्ये गाडी घेतली. 2012मध्ये स्वतःचा फ्लॅट घेतला. आमच्या तिरुपती पार्क येथील सोसायटीत काही वर्षापूर्वी 2016मध्ये एक विचित्र अपघात झाला. सोसायटीत सिंटेक्सच्या 2000 लिटरच्या जुन्या टाक्या विक्रीस काढल्या. सर्व टाक्या 4थ्या मजल्यावरील गच्चीवर होत्या. 5-6 लोक
दोरीच्या सहाय्याने टाक्या खाली उतरवित होत्या. काम करीत होते. खाली मुलं खेळत होते. म्हणून मिस्टर मुलांना बाजूला करण्यासाठी खाली गेले होते. फ्लॅटमधील लोक गॅलरीतून हे सर्व पाहत होते. दोरीच्या सहाय्याने एक एक टाकी खाली घेण्याचं काम होत होतं आणि अचानक दोर तुटला. ती एवढी मोठी टाकी वरून खाली यायला निघाली. सगळ्यांच्या लक्षात आलं की ही टाकी आता माझ्या मिस्टरांच्या अंगावर पडणार. भीतीमुळे सर्व ओरडू लागले. मी जोरात गजानन महाराजांच्या धावा महाराज धावा असं जीवाच्या आकांताने ओरडत खाली धावले. टाकी कशावर तरी आपटल्याने जोराचा आवाज कानावर आला. ते पालते गेटजवळ पडले होते. पाहून काळजात धस्त झाले. टाकीचे 2 तुकडे झाले होते. पण महाराजांच्या कृपेने हे सुरक्षित होते. आता माझ्यासोबत फ्लॅटमधील सर्वच लोक खाली जमा झाले होते. झालं असं की टाकी लोखंडी गेटवर पडून तिचे 2 तुकडे झाले. ह्यांना स्पर्श करून एक तुकडा बाजूला पडला. ह्यांना थोडासा धक्का बसल्यासारखं झालं. ह्यांना उठून आम्ही उभं केलं. आम्ही फ्लॅटमध्ये 2014 पासून गजानन महाराज प्रगट दिन साजरा करत होतो. अर्थात गजानन महाराज हेच दैवत हे सर्व जाणून होते. मी जोरात ओरडले, गजानन महाराज की उपस्थितांनी प्रसाद दिला जय. त्या दिवसांपासून उपस्थित सर्वांचीच महाराजांवर श्रद्धा दृढ होऊन आम्ही अधिक उत्साहाने प्रगट दिन साजरा करण्यास प्रारंभ केला. आता महाराजांच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित सुरू आहे. नाही म्हणायचं, कंपनीत थोडा पगाराच्या अनियमिततेचा प्रश्न आहे, पण महाराज ठीक करतील असा विश्वास आहे. बाकीमध्ये महाराज काही आनंदाचे क्षण देत असतात. ते क्षण जीवन जगण्याचा उत्साह वाढवित असतात. 2017च्या प्रगट दिनाला आम्हाला वृद्धी असल्यामुळे घरी केवळ कुणाकडून नैवेद्य दाखवून महाप्रसाद व्हावा असा निर्णय ठरला. पारायण सध्या करू नये असं काही वक्त्यांनी सांगितलं. प्रगट दिन आहे आणि महाराजांसमोर पारायण नाही या कल्पनेने मी अस्वस्थ झाले. मी महाराजांसमोर उभे झाले. त्यांना म्हटलं, महाराज मी प्रसंगी तुमच्याशी भांडले, तुम्हाला कधी 2 शब्द बोलले, पण ती परिस्थितीच तशी होती. मी इतकी कठोर नाही हो. तुमच्यासमोर प्रगट दिनाला गजानन विजय ग्रंथ पारायण नाही ही कल्पनाच मला बेचैन करते आहे. आता तुम्ही बघा काय ते काही मार्ग काढता आला तर उत्तम. प्रार्थना करून मी झोपी गेले. प्रगट दिनाला सकाळी मला एक फोन आला. तो नागपूरच्या श्री अभय अंजीकर यांचा होता. आरती आम्ही औरंगाबादला आलो आहोत. आज प्रगट दिन आहे. मी सोबत गजानन विजय ग्रंथ आणला आहे. मला एक शांत जागा हवी आहे जिथे मी पारायण करू शकेन. ते ऐकून अक्षरशः माझ्या डोळ्यात घळघळ पाणी वाहू लागलं. घरचा पत्ता नीट समजावून मी फोन खाली ठेवला. प्रगट दिनाला घरी पारायण होणार होतं. 2 हातांनी आम्ही डोळे पुसले आणि मनातल्या मनात महाराजांचे आभार मानून हात जोडून म्हटले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्त हो, हा अनुभव सु आरती कोकर्डेकर, वडोदकर, औरंगाबाद येथे राहणाऱ्या माऊली भक्तांचा आहे. खरं तर हा अनुभव ऐकून सर्वांचं हृदय भरूनच येणार. पण सर्व भक्तांसोबत कसे महाराज नेहमी त्यांच्या सर्वांसमोर भक्तांच्या पाठीशी उभे असतात हे आपल्याला या अनुभवातून ऐकायला मिळालं. खरंच माऊली भक्त हो, तुम्हाला माझ्या भक्तिसागर या चॅनलवर असेच नवनवीन माऊलींचे अनुभव ऐकायला आवडत असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये हो सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गण गण गणात बोते. जय गजानन, श्री गजानन, गुरु गजानन.